ठाण्यामधला राम मारुती रोडवरचा राजमाता वडापाव प्रसिद्ध वडापावपैकी एक। जवळपास 15-20 वर्षांपूर्वी निलेश शेट्टींनी इथे वडापावची टपरी सुरू केली आणि बघता बघता त्यांचा राजमाता वडापाव ठाण्यात प्रसिद्ध झाला। वडापाव बरोबर झणझणीत ठेचा, शेंगदाणा लसणाची लाल चटणी आणि चुऱ्याची पिवळी चटणी ही खासियत आहे ठाण्यातील राजमाता वडापावची। वर्दळीच्या आणि खास करून तरुण तरुणींमध्ये लोकप्रिय असलेल्या राम मारुती रोडवर राजमाता वडापावची टपरी आहे। वडापाव बरोबर मिळणाऱ्या 3 विविध चटण्यांची चव चाखायला इथं खास करून ग्राहक येतात। काय खासियत आहे या वडापावची? वडापावची खासियत तर वडापावची टेस्ट सुंदर आहे। बरोबर ह्याच्याबरोबर दिलेला खरडा आणि चटणी पण अप्रतिम आहे आणि यांचा समोसाही सुंदर आहे। सगळ्यांनी येऊन टेस्ट करावा अशी माझी इच्छा आहे। आम्ही बरेच वर्ष झाली इकडनं घेतो। समजा स्वतः नाही आलं तर कुठून तरी पार्सल मागवतो आणि नक्की निश्चित खातो। वडापाव टेस्ट अशी टेस्ट कुठेच नाही या भागामध्ये। या भागामध्ये वडापाव टेस्ट अशी कुठे मिळत नाही। त्यामुळे 5 वर्षापासून मी येतो, नेहमी येतो इथं। वडा समोसा हे टेस्ट काय खासियत काय या वड्याची? याची मसाल्याची टेस्ट फार वेगळी आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं मी, पण इथली टेस्ट फार वेगळी आहे। मसाल्याचे तयारी करतात ते घरगुती मसाला, त्यांचा टेस्ट आहे। राजमाता वडापाव रिक्षावाल्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे, कारण या वडापाव बरोबर मिळणारा झणझणीत ठेचा आणि चटण्या याखेरीज इथं केवळ 13 रुपयात वडापाव विकला जातो। विशेष म्हणजे इथं केवळ रिक्षावाल्यांना वडापाव बरोबर एक भजीही मोफत दिली जाते। चटनी भी टेस्ट है, वड़ा पाव भी टेस्ट है और इसका जो ये वाला चटनी है भी टेस्ट है। इसके लिए सब लोग खाते हैं। आमच्या वडापावमध्ये मिरचीचा ठेचा गिऱ्हाईकाला आवडतं पब्लिकला, आणि आम्ही चांगली तेल चांगली बेसन वापरतो, स्वच्छ ठेवतो आणि मुलांना पण स्वच्छ ठेवायला लावतो। निलेश शेट्टी यांचे वडील दुसऱ्या ठिकाणी वडापावचा धंदा करत असत, त्यामुळेच निलेश शेट्टीही आपसुकच वडापावच्या धंद्याकडे वळले। कधी काळी ठाण्यातील राजमाता वडापाव चांगलाच प्रसिद्ध होता, मात्र रोड रुंदीकरणामध्ये राजमाता वडापावचा अर्धा भाग गेला आणि त्यांच्या धंद्यावर चांगलाच परिणाम झाला। मात्र तरीही आज ठाण्यातील प्रसिद्ध वडापावपैकी एक हे त्यांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे, हे विशेष। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पिलगरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।